घोणस हा साप अत्यंत अतिविषारी साप म्हणून ओळखला जातो. हा कुकरच्या शिटीसारखा सतत आवाज करत असतो. ह्या आवाजामुळे घोणस साप ओळखणे अत्यंत सोपे आहे. अंगावरील साखरीसारख्या दिसणाऱ्या 3 समांतर रेषा असतात. घोणस हिरवा, पिवळा, हलका, करडा रंग व इतर अनेक रंगछटांमध्ये आढळतात. हा साप थेट पिलांना जन्म देत असतात. पिलांची संख्या 10 किंवा त्यापेक्षा जास्त असते. लहान पिले देखील खूप विषारी असतात. हा साप मुख्यत्वे जंगले तसेच ग्रामीण भाग, अडगळ, पडीक खोली पसंत करतो. पानगळ तसेच ऊसाच्या क्षेत्रात, सोयाबीन शेतीत आढळून येतो. याचे प्रमुख खाद्य उंदीर, बेडूक, सरडे, छोटे पक्षी आणि घुशी यांसारखे प्राणी आहेत. घोणस हा निशाचर साप असल्याने रात्रीच्या वेळी शिकार करतो. या सापाचे शरीर एकदम चिवट असते. त्याच्या शरीरावरील रंगसंगती, त्यावरचे गडद धब्बे या सापाला पालापाचोळामध्ये सामावून घेतात. घोणसाचे विष अतिशय जहाल असते. त्याचे विष ह्युमेलेटिक असल्याने मांसपेशीच्या उतींना नष्ट करते. त्यामुळे शरीरात क्लेशकारक वेदना होतात. प्राथमिक उपचार कसे करावेत? घोणस चावल्यानंतर जखमेभोवती कोणत्याही प्रकारची पट्टी लावू नये. असे केल्यास रक्त साकळून चावलेला भाग कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. घोणस चावल्यानंतर लवकरात लवकर व्यक्तीला प्रतिविषाचे औषध देणं हाच सर्वोत्तम उपाय आहे. रुग्णास धीर द्यावा. अनेक वेळेस साप विषारी आहे की नाही हे माहीत नसते. अनेक वेळा घाबरून रुग्णाचा मृत्यू होतो. म्हणून रुग्णास मानसिक धीर देणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीस दंश झाल्यास त्या व्यक्तीनं घाबरून न जाता दंश झाल्याची माहिती इतर व्यक्तीस द्यावी व शरीराची कमीत कमी हालचाल करावी, जेणेकरून विष शरीरात पसरण्यास उशीर होईल. रुग्णवाहिकेस तात्काळ संपर्क करून रुग्णालयात कसे लवकरात लवकर जाता येईल याची काळजी घ्यावी. मे ते जुलै हा घोणस सापाचा प्रजनन काळ असतो. काही वेळा थंडीच्या दिवसातही हे प्रजनन होऊ शकते. सध्या थंडी असल्यानं तसेच मिलन काळ सुरू असल्यानं नर व मादी बरोबरीनं वावरताना दिसतात. घरात कोणताही साप आढळून आल्यास जवळच्या सर्पमित्रास संपर्क साधावा. ते आपणास वेळोवेळी मदत करतील.